हिंदू धर्म हा जगातील एक चांगला धर्म आहे. आमच्या पूर्वजांनी या हिंदू धर्माची रचना अतिशय सुंदर केलेली आहे. कारण हा धर्म निर्मिती करताना दैववाद किंवा आध्यात्मिक आणि वैज्ञान या दोघांना जोडून या धर्माची काही तत्व निर्माण झालेली आहेत. मात्र अलीकडच्या काळात हिंदू धर्मातील या विचार कार्यावर नेहमीच मतभेद होऊ लागलेले आहेत. विशेषतः अलीकडील काळामध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि निश्चित हे सगळे विचारात घेण्यालायक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती की गाय हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे आणि त्यामुळं आमच्या पूर्वजांनी गायीबद्दल एक विशेष अशी नियमावली तयार केली होती. कारण गाय हा दूध देणारा आणि इतर काही बाबतीमध्ये अगदी शेणापर्यंत या गायीचं महत्व आमच्यासाठी खूप आहे. गोमूत्र असेल कारण त्या घटकामध्ये त्यांचा उपयोग मानवी जीवनामध्ये केला जाऊ शकतो हे ओळखून गायीला त्यांनी खूप महत्व दिलं होतं. आणि हे सर्व महत्व देताना पूर्वजांनी एक नक्की विचार केला होता किंवा काळजी घेतली होती की हे करत असताना वृक्ष असतील किंवा प्राणी असतील, जे अत्यंत उपयुक्त वृक्ष असतील किंवा उपयुक्त प्राणी असतील, यांचं जतन व्हावं, त्यांची पुढील पिढीमध्ये काळजी घेतली जावी, यासाठी त्याला अध्यात्माची जोड द्यायला ते विसरले नाहीत. वास्तविक पाहता ही जोड देताना त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन माहिती होता, परंतु सध्याचा माणूस आणि त्याची मानसिकता बघून तो कदाचित याला न्याय देऊ शकणार नाही हे ओळखून त्यांनी या काही गोष्टींना आध्यात्मिक जोड दिली होती. आणि विशेषतः वड असेल, वडासारखं झाड जपलं जावं म्हणून वटसावित्री पौर्णिमा असेल, किंवा गायीसारखा प्राणी अतिशय व्यवस्थितपणे जपला जावा, त्याचा योग्य या समाजामध्ये उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी काही नियमावली केली होती आणि त्यातूनच गायीला त्यांनी विशेष महत्व दिलं होतं. आणि मग हे महत्व जपताना आज आम्ही नेमकं कुठं आहोत किंवा त्याचा विपर्यास आम्ही कसा केलेला आहे हेही बघणं गरजेचं आहे. याच विषयावर आज आपण बोलत आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. सध्या संपूर्ण भारतभर गायीच्या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू आहे. शासनानं गोरक्षा किंवा गोशाला अशा अनेक बाबी गायीच्या रक्षणासाठी निर्माण केलेल्या आहेत. मात्र याच्यातील सत्य जाणून घेणं खूप गरजेचं आहे. गाय हा उपयुक्त प्राणी आहे, परंतु या गायीचा उपयोग सध्या, तसाही हिंदू धर्माचा असेल किंवा गायीचा उपयोग आमच्याकडं सध्या हिंदू धर्मात हिंदुत्वाची जपवणूक करण्यापेक्षा राजकारणासाठी जास्त प्रमाणात होऊ लागलेला आहे. आणि त्यातूनच मग प्रश्न निर्माण होतात. सध्या गायीला राष्ट्रमाता हा दर्जा द्या अशी मागणी चक्क मुस्लिम समाजाने केलेली आहे. आणि हे बघून थोडस समाजामध्ये एक आश्चर्य निर्माण होऊ लागलेलं आहे. मात्र ती मागणी तितकीच रास्त पण आहे. जर हिंदू धर्माला अभिप्रेत असलेली गायीच्या रक्षणासाठीची मागणी मुस्लिम धर्मीय लोक करत असतील तर मला वाटतंय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या या मागणीचं समर्थन करून ती प्रत्यक्षात मंजुरी करायला हरकत काय आहे. आणि याच विषयावर मला वाटतं सध्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी UP सरकारला आपले काही प्रश्न मांडले आहेत आणि विचारले आहेत. ते प्रश्न असे आहेत: गायीला आपण राष्ट्रमाता हा दर्जा दिला पाहिजे का? तर त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं गायीचं संरक्षण होईल आणि कोणत्याही प्राण्याला किंवा पशुला अथवा पक्षाला जेव्हा असे काही नियम लागू होतात, राष्ट्रीय पक्षी जसा मोर राष्ट्रीय पक्षी, त्यामुळे राष्ट्रीय पक्षी मोर असल्यामुळे त्याच्याबद्दल आचारसंहिता कायदे खूप कडक आहेत. त्याला कुणाला मारता येत नाही, मारलं तर कदाचित किंवा त्याची हत्या केली तर खूप कडक कायदा आहे त्यासाठी, मोरासाठी. अगदी तसंच अविमुक्तेश्वरानंद असतील किंवा मुस्लिम समाजातील काही लोक असतील किंवा हिंदू धर्मातले काही लोक असतील, त्यांचं मत आहे की गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्यानंतर अशा प्रकारच्या गोरक्षा गोपालन काहीच करायची गरज पडणार नाही. त्यामुळे आपोआपच समाजावर कठोर निर्बंध येतील आणि गायीची हत्या केल्यापासून ती वाचवली जाऊ शकेल. हे खरं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी पुढे नेताना आपण काही विचार करूया. सध्या शासनानं गोरक्षा या करण्यासाठी गोशाला तयार केलेल्या आहेत. जरा या गोशाळेमध्ये, एकाही गोशाळेमध्ये गायीच्या खाद्याची आणि तिच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. आणि मग फक्त भावनिक होऊन केवळ एक राजकारणाचा विषय बनवून एखाद्या अशा गोष्टीची मांडणी करणं हे योग्य वाटत नाही. जर खरोखर शासन तितकं कटिबद्ध असेल
किंवा संवेदनशील असेल की गायीची रक्षा करायचीच, तर मग हे जे काही मुस्लिम समाजानं मागणी केली आहे असं का करत नाही? त्यामुळे कायदे होतील. आता युपीच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते म्हणतात की गायीला राष्ट्रमाता दर्जा देण्याची गरज काय आहे? आई आणि पुत्राचं नातं असं असतं की त्याला वेगळी म्हणजे नियम करण्याची गरज नाही. हो, हे खरं आहे. जर योगीजी हे खरं असेल तर मग नियम करायला हरकत काय, तसा दर्जा द्यायला तरी हरकत काय? म्हणजे आम्ही दोन्ही डगरीवर हात ठेवतोय. एक तर आम्हाला गायीचं रक्षण करायचंय नाही आणि गायीचा वापर मात्र भावनिक किंवा इमोशनल होऊन मग फक्त राजकारणात करायचा आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. मग जर तुम्हाला मागणीच होते आता, तर मग तसं करायला हरकत काय? कारण त्याच्यामुळं ते जाऊ द्या, आई आणि मुलाच्या नात्याला व्यक्त करण्याची गरज नसते, नियम लावायची गरज नाही, हे खरं जरी असलं तरी त्यामुळं गायीला विशेष दर्जा मिळणार आहे, त्यामुळे सुविधा मिळणार आहे गायीला. तिच्या खाण्यावर किंवा बाकी गोष्टीवर, तिच्या जपवणुकीवर वेगळे नियम होतील, खाद्य मिळेल गायीला. कारण जेव्हा कायदे बनतात तेव्हा कायद्यानुसार त्या त्या प्राण्याला, पक्षाला ती सुविधा पुरवणं शासनाला किंवा त्या देशाला बंधनकारक आहे. आणि म्हणून कदाचित हा कायदा करायला काही तशी हरकत नसावी. आणि विशेष म्हणजे चक्क सध्या मुस्लिम समाजातून ही मागणी होते की आम्ही यापुढे गायीची हत्या करणार नाही आणि हत्या होऊच नाही कोणाकडून, मुस्लिमांकडून काय इतरांकडूनही होऊ नये, यासाठी मग गायीला राष्ट्रपशूचा किंवा राष्ट्रमातेचा दर्जा दिला तर आणखी कायदे कठोर होतील. त्यामुळं नक्कीच कुणाकडूनच ती हत्या होणार नाही आणि हे खरं बी आहे. आज विरोधाभास असा आहे, ज्या हिंदू समाजाची मागणी आहे की गायीची हत्या होऊ नये, त्याच हिंदू समाजाचे काही स्लॉटर हाऊस आहेत, त्याच लोकांचे आहेत. हे कसं, ही काय विरोधाभास आहे? मग त्याच्यापेक्षा हे स्लॉटर हाऊस किंवा कत्तलखाने जे आहेत जिथं गायींची कत्तल केली जाते, हे का बंद करत नाही शासन? आणि असंही म्हटलं जात आहे, हा कुठल्या शासनावर किंवा पक्ष किंवा म्हणून आपण विचार मांडत नाही, सत्य आहे त्याच्यातलं शोधून काढूया. असं म्हटलं जातं की युपी मधून जास्तीत जास्त प्राण्यांच्या कत्तल किंवा स्लॉटर हाऊस हे युपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त कत्तलखाने आहेत आणि तिथंच प्राण्यांच्या जास्त हत्या केल्या जातात. तसा तर प्राणी कुठलाही असला, जरी गायीला आमच्या पूर्वजांनी, मी आता म्हटलं की अधिकचं महत्व दिलंय कारण तो उपयुक्त प्राणी आहे, परंतु इतर प्राणी आमच्यासाठी म्हणजे उपयोगी नाहीत असं नाही म्हणता येणार. कारण निसर्गानं प्रत्येक प्राण्याची निर्मिती करताना निसर्गाचं समतोल राखण्यासाठी केलेली आहे. एक बी याच्यातला प्राणी जर कमी झाला तर निसर्गाचा असमतोल होऊ शकतो. मग असं असताना आपण बाकी प्राण्यांच्या तरी कत्तली का करतो, हा बी प्रश्न पुढे येतो. आणि जर हे सत्य असेल तर मग जे काही कारखाने आहेत, कत्तलखाने आहेत, हे कोणाचे आहेत हेही आपल्याला जाहीर करावं लागेल एकदा. जर आपण खरे इमानदार असू, जर प्रामाणिक असू, जर प्रत्येक मुद्दा आपल्याला प्रामाणिकपणे मांडायचा असू, तर आपल्याला हेही जाहीर करावं लागेल की सध्या भारत देशामध्ये कत्तलखाने हे कोणाचे आहेत आणि जे कत्तलखाने चालवतात ते लोक कोणत्या धर्माचे आहेत हे सुद्धा पाहावं लागेल. तरच आपण खऱ्या मुद्द्यावर पोहोचू शकू. नसता अर्धवटपणे आपल्याला हे न्याय गायीला देता येणार नाही. आणि तसंही मी आता म्हटलं, ज्या गोशाळा आम्ही बघितल्या, बीड जिल्हा असेल किंवा केस तालुक्यातल्या अनेक गोशाळेमध्ये गायी अक्षरशः उपाशी मरत आहेत. त्यांची देखभाल करायला जेव्हा त्या शाळेच्या संचालकाला, व्यवस्थापकाला विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात याला आम्हाला अनुदान येत नाही, कुणीच काही देत नाही. मग शासन नेमकं करतंय काय? त्याच्यापेक्षा शासन त्या शेतकऱ्यांनाच का म्हणत नाही तुम्हीच गायी पाळा, तुम्हाला अगदी त्या गाय मरेपर्यंत, तिचा अगदी अंत्यविधी करण्यापर्यंत आम्ही तुम्हाला जो काही लागेल तो खर्च आम्ही देऊ. असं करून जर केलं तर लोक आनंदानं गायी पाळतील आणि गायीची कुठंच हत्या होणार नाही. सध्या शेतकरी कितीही असला तरी तो गरीब असतो आणि काही ठराविक काळापर्यंत तो गायीला पोसू शकतो, परंतु नंतरच्या काळात भाकड जेव्हा ती होते, तिचा उपयोग राहत नाही, तेव्हा प्रत्येक शेतकरी, मग हिंदू किती कट्टर हिंदू असला, तो अगदी कुठल्याही जातीचा असला तरी त्याला ती गाय विकावी लागते आणि ती अर्थात मग कत्तलखान्याकडे जाते आणि गायीची हत्या होते. आणि मग कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर हत्या होणारच असेल, फक्त मग ती तरुणपणी हत्या करायची नाही आणि वयोवृद्ध झाली की तिची हत्या करा. मला वाटतं पश्चिम बंगालमध्ये तर असा नियम सांगितला तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, शुभेंदू सरकार यांनी, शुभेंदू अधिकारी यांनी, की गाय 14 वर्षाची झाल्यानंतर तिची हत्या करा, पण 14 वर्षापर्यंत करू नका. हा काय अजबसा निर्णय आहे.
खूप गमतीदार या गोष्टीत मला वाटतं खरे आम्ही कट्टर हिंदू असू, खरे आम्ही अध्यात्माचे खरे भक्त असू तर सत्य बोललं पाहिजे आणि वास्तविकता जोपासली पाहिजे. ती राजकारणाला पूरक असेल, एखादा पक्ष कुठल्या तरी एखादा राजकीय विचारानं चालतो, एखाद्या आध्यात्मिक विचारानं चालतो आणि म्हणून त्याला पूरक असेच गोष्टी फक्त मान्य, बाकी त्याच्यातलं सत्य काही असो, त्याच्यात काही अनियमितता असो, ती कशी काय मंजूर करता येऊ शकते हा प्रश्न आमचा आहे. म्हणून आज आम्हाला या ठिकाणी एवढंच वाटतं की जर आज ज्या मुस्लिम समाजावर आम्ही आरोप करत आहोत की हे गायीची हत्या करतात, कत्तल करतात, तोच समाज आज गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्या अशी मागणी करत असेल तर मला वाटतं ती विचारात घ्यायला काहीच हरकत नाही. तसंही पाहिलं तर आमची खरी आई, खरी माता आज अक्षरशः अतिशय पीडित आहे. गायीपेक्षा ती पीडित आहे, मात्र त्याकडे शासनाचं लक्ष नाही. जरा फेरफटका मारा समाजात म्हणजे कळेल की खरी आई जिनं तुम्हाला जन्म दिलाय तिची अवस्था काय. वृद्धाश्रम पुरेनात आणि अनेक गोष्टी नवनव्या, अगदी सुसंस्कारित घरात सुद्धा आई सुरक्षित नाही. तिथं गायीचं काय आपण घेऊन बसलो हे थोडंसं विचार करण्यासारखं आहे. निश्चितच गाय ही एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात सुद्धा खूप महत्वाची, तिची काळजी तर घेऊच, पण जी जन्मजाती आई आहे माणसांची, तिचं काय हाही शेवटचा प्रश्न आमचा अनुत्तरित राहतोय. कारण आज तिचे हाल या गायीपेक्षा खूप भयंकर आहेत. ही गाय तरी किमान एकदा कुणीतरी कत्तल केली, मग तो हिंदू असो किंवा मुसलमान असो, कत्तल केल्यानंतर कायमची तिची सुटका होते. परंतु या आईची सुटका मात्र मरेपर्यंत हाल हाल होऊन मरताना पाहवत नाहीत अशा अवस्थेत ते जाते. यामुळं याही गोष्टीचा या निमित्तानं मला वाटतं विचार करणं गरजेचं आहे. पहा जमलं तर. धन्यवाद.